चला आज बनवूया झटपट असा नाश्ता. हा नाश्ता जो आहे तो एकदम झटपट, मऊ आणि एकदम स्पॉन्जी असा व्हाईट रवा ढोकळा आपण बनवत आहोत. हा पुदिना आणि कोथिंबीरच्या चटणीसोबत अप्रतिम लागतो. चटणीची सुद्धा रेसिपी पुढे व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. त्यामुळे अवश्य व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, चॅनलला फॉलो करा. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका कपमध्ये एकदम बारीक रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 3/4 कप म्हणजे अर्ध्या कपपेक्षा थोडं जास्त दही घेतलंय आणि 1 कप पाणी घ्यायचं आहे. पाणी नॉर्मल टेम्परेचरचं असावं, थंड पण नाही आणि गरम पण नाही. आता हे आपण मिक्स करायचं आहे. दही फेटलेलं नव्हतं म्हणून अ, दही छान फेटलं जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे मिश्रण मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक करून घेतलाय ते टाकलंय. मीठ चवीनुसार टाकलं आहे आणि हे पण छान आपण मिक्स करून घेणार आहोत. जेव्हा आपल्याला वाटतं की रवा, पाणी, दही छान मिक्स झालेलं आहे, त्यानंतर हा ढोकळ्याचं बॅटर आहे ते आपण 10 मिनिटं झाकून देऊया. 10 मिनिटानंतर बघू शकतात रवा छान फुललेला आहे. बारीक रवा असल्यामुळे पटकन तो फुलतो. आता याच्यामध्ये पाणीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. बॅटर जे आहे ते मीडियम फ्लोई असलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये मला अजून अर्धा कप एवढं पाणी लागलेलं आहे टोटल. म्हणजे आपण आधी 1 कप आणि नंतर अर्धा कप असं टोटल 1.5 कप पाणी वापरलेलं आहे. तुम्ही पण टाकताना थोडं-थोडं करत टाका, एकदम टाकू नका. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल वापरणार आहोत. शेंगदाणा तेल असेल तर अप्रतिम म्हणजे त्याच्याने चव छान येते, पण नसेल तर कुठलंही तेल तुम्ही टाकू शकतात. तेल पण चांगलं मिक्स करावं लागेल बॅटरमध्ये. तेल छान मिक्स झालं ना, की आता काय करा, ज्याच्यात आपल्याला ढोकळा स्टीम करायचं आहे ते भांडं पाणी टाकून गरम व्हायला ठेवून द्या आणि एका प्लेटमध्ये तेल लावून रेडी राहू द्या ती प्लेटसुद्धा, ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा स्टीम करायचा आहे. 1 सॅशेट इनो घेतलेला आहे. 1 सॅचेट म्हणजे 1 चमचा, 1 टीस्पून इनो. त्याच्यात मी ॲक्टिव्हेट होण्यासाठी लेमन ज्यूस टाकलेला आहे. लेमन ज्यूस नसेल तर तुम्ही साधं पाणी टाकलत ना अर्धा चमचा तरी चालेल आणि हे पटकन मिक्स करायचं. फार मिक्स करत बसायचं नाही. हलक्या हाताने पटकन मिक्स करून लगेचच ग्रीस केलेल्या मी इथे ताट वापरलं आहे. तर ताटाला मी तेल लावून ठेवलेलं होतं. तर त्या ग्रीस केलेल्या ताटाला आपण हे मिश्रण जे आहे ते ओतून देणार आहोत आणि त्याच्यावरती लाल मिरची पावडर, हवं तर तुम्ही काळी मिरी पावडर पण टाकू शकतात आणि आता लगेचच स्टीम करायला ठेवायचं आहे. इनो टाकायच्या आधी स्टीमर रेडी असला पाहिजे, नाहीतर तुमचा ढोकळा चांगला होणार नाही. ही टिप आहे. आता बघा 15 मिनिटं आपण झाकून देऊया. तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. 2 चमचे इथे मी फरसाण वापरला आहे किंवा शेव वापरू शकतात. मूठभर कोथिंबीर, थोडासा पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा आणि 1 लसूण घेतलेला आहे. कढीपत्ता घेतलाय, तो सुद्धा टाकून घेतलेला आहे. याच्यामध्ये चवीनुसार आपण टाकणार आहोत मीठ, साखर पण थोडी जास्तच कारण की मला गोडसर हवी होती ही आणि आंबटसुद्धा त्याच्यासाठी लिंबू पिळून घेतलेला आहे. तर ही चटणी गोड आंबट खूप छान लागते त्या ढोकळ्यासोबत. आता ही जी चटणी आहे आपण मिक्सरला वाटून घ्यायची आहे. पाणी टाकून वाटलं आणि कन्सिस्टन्सी बघा मीडियम ठेवलेली आहे. इकडे ढोकळासुद्धा 15 मिनिटात तयार झालेला आहे. आता लगेचच हा आपण काढून घेऊया. बघा टूथपिक टाकून बघितलं तर अगदी क्लीन टूथपिक आलेली आहे. ढोकळा जर जास्त वेळ ठेवायचा असेल, तर त्याच्यावरती असं तेल स्प्रेड करून घ्यायचं, म्हणजे ढोकळा खूप वेळ सॉफ्ट राहतो, मॉइस्ट राहतो. आता आपण हा हव्या त्या आकारात कट करून घेणार आहोत. मी चौकोनी आकारात हा ढोकळा छान कट करून घेतलेला आहे. खूप इझी कट होतो, सॉफ्ट आहे. तडका देणार आहे. तडक्यासाठी तेल गरम करून घेतलं. राई, जिरं, हिंग गरम झालं की त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या छान कडकडीत गरम करून घेतलेल्या तेलामध्ये टाकून घ्यायच्यात आणि ही फोडणी आपण ढोकळ्यावरती स्प्रेड करून घेणार आहोत. अ, आपल्याला याच्यामध्ये पाणी किंवा साखर वापरायचं नाहीये. तर व्हाईट ढोकळ्यामध्ये फोडणी नॉर्मलच दिली जाते. म्हणून चटणी आंबट गोड केलेली आहे. आता आपण ढोकळा कसा झाला ते बघूया. तर बघा किती इझिली डिमोल्डसुद्धा होतंय आणि ढोकळा तसा गरमच आहे. थंड नाही होऊ दिलेला. लगेचच मी सर्व्हिंगला घेते आहे. कारण की सगळे थांबलेले आहेत ब्रेकफास्टसाठी. तर बघा इथे छान असा ढोकळा किती मस्त सॉफ्ट झाला आहे, पांढरा झालेला आहे आणि जाळीसुद्धा याला अप्रतिम आलेली आहे.
तर हा ढोकळा नक्की करून बघा. कसा वाटला कमेंट करा. तुम्हाला कुठला ढोकळा आवडतो? बेसनचा ढोकळा की रवा ढोकळा? ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता आपण सर्व्ह करून घेणार आहोत. सर्व्हिंगला मी हे बघा अशा पद्धतीने सर्व्ह केलेला आहे. छान असा पांढरा ढोकळा सर्व्ह झालेला आहे. तुम्हाला मी तो दाखवते आतून की किती जाळीदार झालेला आहे आणि किती इझिली सुद्धा तुटतो आहे. बघा एकदम गरम आहे, वाफ निघते आहे आणि किती स्पॉन्जी असा ढोकळा तयार आहे. तर सबस्क्राईब करा रीना होम किचनला आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसहित.